नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पटेल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारकामध्ये आपण स्त्री समाजसुधारकांचा विचार करायला सुरुवात केलेला होता आणि त्यातल्या एक महत्त्वाचा समाजसुधारक म्हणजेच पंडिता रमाबाई आणि त्या पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. पंडिता रमाबाई यांचा जर आपण विचार केला तर पंडिता रमाबाई यांचा कालावधी आपल्याला जो बघायला मिळतो तो कालावधी आहे 1858 ते 1922 या कालावधीनुसार पंडित रमाबाई प्रारंभिक जीवनाचा जर विचार केला, पंडित रमाबाईंचा जन्म 1858मध्ये मंगळूर परिसरामध्ये झालेला होता. त्यांच्या वडिलांचं नाव अनंत शास्त्री डोंगरे आणि आईचं नाव लक्ष्मीबाई. बघा, आपल्याला इथं हे दोन गोष्टी डोक्यात ठेवता येतील. अनंत शास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई हे पंडित रमाबाईंच्या आईवडिलांची नावं होती. दुष्काळामुळं कुटुंबाला तीर्थयात्रेला निघावे लागले आणि यात्रेदरम्यान वडिलांनी रमाबाईला संस्कृतचे शिक्षण दिले. बघा, यात्रेदरम्यान संस्कृतचे शिक्षण मिळालं. आईवडिलांच्या निधनानंतर रमाबाईंनी त्यांचा भाऊ जो होता श्रीनिवास शास्त्री यांनी भारतभर पायी भ्रमंती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व मिळवलं आणि 1878 साली ते कोलकाता येथे आले होते आणि तेथे त्यांना पंडिता रमाबाई सरस्वती हा किताब बहाल करण्यात आलेला आहे. बघा, आपल्याला 1878मध्ये त्या कोलकाताला आल्या आणि कोलकातामध्ये त्यांना पंडिता रमाबाई सरस्वती असा काय करण्यात आलेला आहे, किताब बहाल करण्यात आलेला आहे. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड या भाषांवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे. आनंदशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई हे त्यांच्या आईवडिलांची नावं आहेत. 1858मध्ये मंगळूर परिसरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. या गोष्टी आपल्याला या PPT लक्षात ठेवायला हरकत नाही. त्याच्यानंतर वैयक्तिक जीवन आणि सामाजिक कार्यातील जर त्यांची सुरुवात बघितली तर कलकत्ता येथे त्यांची ओळख कुणाबरोबर झालेली होती? केशवचंद्र सेन यांच्याशी झाली आणि त्यांच्या प्रेरणेतूनच रमाबाईंनी वेद आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास केलेला होता. स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कावर, समाज प्रबोधनावर व्याख्याने देण्यात त्यांनी सुरुवात केली. बघा, कोणते विषय त्यांनी निवडले होते? स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्क यावरती समाज प्रबोधनात्मक व्याख्यानं त्यांनी द्यायला सुरुवात केली. 1880 साली त्यांनी ब्राह्मो समाजाचे वकील जे होते बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केलेला आहे. बघा, बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी 1880 साली नोंदणी पद्धतीने विवाह पंडिता रमाबाई यांनी केलेला आहे. लग्नानंतर 19 महिन्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यांना मनोरमा नावाची एक कन्या झाली. तर 1882 साली कन्येसह ते महाराष्ट्रात परत यांनी स्त्रीच्या उद्धारासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला. बघा, आपल्याला त्यांचा जर जीवन परिचय किंवा वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून त्यांनी वेद आणि धर्माचा अभ्यास केलेला होता. स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कावरती त्यांनी व्याख्यानं देण्यास सुरुवात केलेली होती. 1880 साली बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी लग्न झालं आणि 19 महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक मनोरमा नावाची कन्या होती. त्यांच्यासह त्या 1882 साली महाराष्ट्रामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. त्यांनी जे कार्य केलं त्याच्यामध्ये मुख्य संस्था आहेत आणि त्या संस्थेनुसार काय कार्य होतं तर आपल्याला लक्षात ठेवायचं, शारदा सदन ही त्यांची संस्था आहे, मुक्ती सदन दुसरी संस्था आहे, कृपा सदन तिसरी संस्था आहे आणि रमाबाई असोसिएशन अशा 4 संस्था त्यांच्या विचारात आपण घेऊ शकतो. शारदा सदनामधून काय केलं त्यांनी? विधवा स्त्रियांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी ती स्थापन करण्यात आली. बघा, विधवा स्त्रियांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आली. समाजातील दुर्लक्षित स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश त्या शारदा सदन या संस्थेचा होता. मग आपल्याला जोड्या ह्या प्रकारामध्ये आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. शारदा सदन हे कशासाठी स्थापन करण्यात आलेलं होतं तर विधवा स्त्रियांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी स्थापन केलेली होती. दुर्लक्षित स्त्रियांना स्वावलंबी होण्याचा उद्देश त्याच्यामध्ये होता. मुक्ती सदन स्त्रियांचा आश्रय, शिक्षण आणि ख्रिश्चन धर्मासाठी कार्य याच्यासाठी मुक्ती सदन, मुक्ती मिशन स्थापन करण्यात आलं होतं. अनेक अनाथ आणि निराधार स्त्रियांना तेथे आधार मिळाला होता. बघा, शारदा सदन हे स्त्री शिक्षण आणि पुनर्वसनासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी, मुक्ती सदन हे आश्रय, शिक्षण आणि ख्रिश्चन धर्मासाठी, स्त्रियांसाठी अनाथ आणि निराधारांना तिथं काय करण्यात आलं होतं? आधार मिळाला होता. कृपा सदन
रात्री आश्रयाची गरज असलेल्या विधवा स्त्रियांसाठी सुरू करण्यात आले. बघा, सुरक्षित निवारा आणि पुनर्वसन या सोयी त्याच्यामध्ये होता. कृपासदन हे रात्री आश्रयाची गरज असलेल्या निराधार स्त्रियांसाठी किंवा विधवा स्त्रियांसाठी होती. त्याच्यानंतर रमाबाई असोसिएशनचा जर विचार तुम्ही केला तर निराधार आणि गरजू स्त्रियांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात होती. शिक्षण, निवारा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देणं हे रमाबाई असोसिएशनचं काम होतं. म्हणजे इथं बघा, आपल्याला शारदा सदनचा जर विचार केला तर स्त्रियांचे शिक्षण आणि पुनर्वसन कोणत्या? विधवा स्त्रियांच्या. त्याच्यानं मुक्ती सदनाचा जर विचार केला, स्त्रियांना आश्रय, शिक्षण आणि ख्रिश्चन धर्मासाठी मुक्ती सदन होती. कृपा सदन रात्री आश्रयाची गरज असणाऱ्या विधवा स्त्रियांसाठी होती. आणि रमाबाई असोसिएशन निराधार आणि गरजू स्त्रियांना मदत, मग त्याच्यामध्ये आर्थिक मदतीचा सुद्धा प्रादुर्भाव आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा, आर्य महिला समाज 1882 साली स्थापन करण्यात आली. पंडित रमाबाईंनी 30 एप्रिल 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली. या कार्यात त्यांना महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि मोडक यांची सहकार्य लाभले. मग आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, आर्य महिला समाजाची स्थापना 30 एप्रिल 1882 साली पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि मोडक यांचं सहकार्य त्यांच्यामध्ये लागलेलं आहे. उद्देश काय होता? हिंदू धर्मातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध महिलांना संघटित करणे. त्याच्यानंतर बघा, पुढे सोलापूर, पंढरपूर, ठाणे, बार्शी आणि मुंबई येथे याच्या शाखा सुरू झालेल्या पाहायला मिळतात. बघा, आर्य महिला समाजाचा जर विचार केला तर 30 एप्रिल 1882 साली त्याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे, राघव भांडारकर आणि मोडक यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. आर्य महिला समाजाचा उद्देश काय होता? तर हिंदू धर्मातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध महिलांना संघटित करणं. त्यांच्या शाखा कुठं होत्या? सोलापूर, पंढरपूर, ठाणे, बार्शी आणि मुंबई. हंटर आयोगापुढील साक्ष 1883 साली. हंटर आयोगापुढे 1886 साली शिक्षणविषयक हंटर कमिशन समोर पंडिता रमाबाई यांनी काय केलेले आहे? साक्ष दिलेली आहे. इथं आपल्याला पुन्हा एकदा एक विचार करता येईल. हंटर कमिशन हे शिक्षणविषयक होतं, 1883 साली स्टार्ट झालं आणि त्याच्यापुढे साक्ष कोणी दिलेलं आहे? पंडिता रमाबाई यांनी दिलेलं आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत. कुणी? तर पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी मागण्या मांडल्या. त्याच्यामध्ये मुलींच्या शाळेतील शिक्षिकांचे वेतन जास्त असावे. बघा, मुलींच्या शाळेतील शिक्षिकांचे वेतन जास्त असावे. मुलींच्या शाळेसाठी स्त्री निरीक्षक असावे. आणि मोस्टली जे मुलींची शाळा आहे त्याच्यामध्ये स्त्री शिक्षिकाच असाव्या असा त्यांचा एक अट्टाहास होता. मुलींना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे. मुलींसाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि स्त्रियांना वैद्यकीय शिक्षणाची संधी द्यावी. बघा, वैद्यकीय शिक्षणाची संधी द्यावी अशा काही मागण्या हंटर आयोगासमोर, हंटर कमिशन समोर मांडण्याचं काम पंडिता रमाबाई यांनी केलेलं पाहायला मिळतं. डफरीन फंड आणि स्त्रियांची वैद्यकीय सेवा. महत्त्वाचा मुद्दा येतो की डफरीन फंड हा कुणाच्या नावानं स्टार्ट केला आणि तो काय कशासाठी उपयोगात आणला? तर महत्त्वाचा मुद्दा येतो, व्हाईसरॉय फ्रेडरिक हॅमिल्टन टेम्पल ब्लॅकवूड हे फर्स्ट मार्केस ऑफ डफरीन अँड अवा होते. त्यांची जी पत्नी होती हॅरियट डफरीन, तर हॅरियट डफरीन यांच्या नावानं डफरीन फंड स्टार्ट केला आणि याच्यामधून भारतातील महिलांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ लागली. बघा, याच्यामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि सुईण यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतसुद्धा त्याच्यातून प्रोव्हाइड करण्यात आली आणि स्त्रियांच्या आरोग्य सेवेत मोठी सुधारणा घडवण्याचं काम या डफरीन फंडानं केलेलं आहे. बघा, डफरीन फंड स्टार्ट करण्याचं काम फ्रेडरिक हॅमिल्टन टेम्पलेट ब्लॅकवूड हे फर्स्ट मार्केस ऑफ डफरीन अँड आवा यांच्या पत्नीच्या नावानं हॅरियट डफरीन यांच्या नावानं डफरीन फंड स्टार्ट करण्यात आला आणि त्याच्यातून महिलांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. डॉक्टर, परिचारिका, सुईण या अभ्यासक्रमासाठी शिक्षणासाठी आर्थिक मदतसुद्धा त्याच्यातून देण्यात आली. बघा, त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडला प्रवास केलेला आहे आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. डॉक्टर होण्याच्या उद्देशानं रमाबाई मुलीसह कुठं गेल्या? इंग्लंडला गेलेल्या आहेत आणि सप्टेंबर 1883 मध्ये बॅप्टिस्ट चर्चमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. इथं आपण काय सांगू शकतो? इंग्लंडला कशासाठी गेल्या? डॉक्टर होण्याच्या उद्देशानं त्या इंग्लंडला गेल्या होत्या. तिथं गेल्यानंतर सप्टेंबर 1883 मध्ये त्यांनी बॅप्टिस्ट चर्चमध्ये काय केलेलं आहे? ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला पाहायला मिळतो. या निर्णयावरती बऱ्याचशा टीका झाल्या. केसरी वृत्तपत्रातून 1893 साली याच्यावर टीका झाली. त्याच्यानंतर बघा, 1880 साली त्यांनी इंग्लंड सोडलेलं पाहायला मिळतं.
अमेरिकेतील वास्तव्याचा जर विचार केला, पंडिता रमाबाई मार्च 1886 साली अमेरिकेत गेलेल्या होत्या आणि अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभाला त्या उपस्थित राहिल्या. अमेरिकेत त्यांनी बालोद्यान शिक्षण पद्धती किंडरगार्टन मेथड बघा किंडरगार्टन मेथड शिकवली आणि 1887 त्यांनी इंग्रजीत द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रकाशित केलं. तसंच अमेरिकेतील जे अनुभव आहे त्याच्या आधारे त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक म्हणजेच कोणतं? युनायटेड स्टेटची लोकस्थिती व प्रवास वृत्त हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं पाहायला मिळतं. 2 महत्त्वाची पुस्तकं त्यांच्या नावे आपण विचारात घेऊ शकतो. 1887 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन आणि दुसरं म्हणजेच काय? युनायटेड स्टेट लोकस्थिती आणि प्रवास वृत्त हे त्यांची महत्त्वाची पुस्तकं आपण म्हणू शकतो. रमाबाई असोसिएशन 1887 साली स्थापन करण्यात आलं. अमेरिकन लोकांच्या पुढाकाराने रमाबाई असोसिएशनची स्थापना बघा डिसेंबर 1887 बोस्टन येथे करण्यात आली. याचा उद्देश काय होता? स्त्री शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. बघा आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये काय काय करण्यात आलेलं आहे ते सांगतोय. तर ह्या संस्थेनं निवासी शाळांसाठी निधी उभारला होता आणि ह्याच्यामध्ये सल्लागार मंडळामध्ये कोण कोण होतं? तर महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. रमाबाई असोसिएशन कुठं स्थापन करण्यात आलं? अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलं, बोस्टन या ठिकाणी 1887 मध्ये. स्त्री शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रोव्हाइड करणं आणि निवासी शाळांसाठी निधी उपलब्ध करणं याच्यासाठी सल्लागार मंडळामध्ये कोण कोण होतं? तर रानडे, भांडारकर आणि तेलंग हे तिघजण आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर येतं शारदा सदन 1889. बघा फेब्रुवारी 1889 मध्ये रमाबाई अमेरिकेतून भारतात आल्या आणि 11 मार्च 1889 मुंबई येथे शारदा सदन त्यांनी स्थापन केलेलं आहे. उद्घाटन समारंभाचा अध्यक्ष कोण होत्या? तर काशीबाई कानेटकर होत्या. आपण बघितलेलं आहे. काशीबाई कानेटकर यांचा आपण काय केलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये त्यांचा जीवन परिचय घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर रंगरावसारखी त्यांनी काय लिहिलेली होती? कादंबरी लिहिलेली होती. ती पहिली कादंबरी आपल्याला पाहायला मिळते. या निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांसाठी त्यांनी काय केलेलं होतं? शिक्षण, निवास, अन्नाची मोफत व्यवस्था शारदा सदनमध्ये करण्यात आलेली होती. पहिली विद्यार्थिनी होती आनंदीबाई कर्वे. आनंदीबाई कर्वे ही शारदा सदनमधली पहिली विद्यार्थिनी होती. त्याच्यानंतर पुणे आणि केडगाव टप्पा. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आणि पुन्हा एकदा बघता येतील. त्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? तर बघा आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये. बघा शारदा सदन 1889 मध्ये, मुक्ती सदन वगैरे आपण जर विचारात घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला रमाबाई असोसिएशन 1887, शारदा सदन 1889 आणि पुणे केडगावमध्ये जर आपण विचारात घेतलं, पुणे आणि केडगाव टप्पा याच्यामध्ये जर विचारात घेतलं, 1890 साली शारदा सदन पुणे येथे हलवण्यात आलं. 1890 मध्ये शारदा सदन हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आले होतं 1889 मध्ये. 1892 साली त्यांच्या स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतर केलं. आत्माराम पांढरंग यांनी त्याचं काय केलेलं होतं? उद्घाटन केलेलं होतं. 1893 साली काही विद्यार्थ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळं वाद निर्माण झाला आणि त्यामुळे 1898 साली केडगाव येथे ती संस्था काय करण्यात आलेली आहे? हलवण्यात आलेली आहे. तर काही महत्त्वाचा मुद्दा काय येतो की काही विद्यार्थिनींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळं जे सनातनी धर्म प्रचारक होते त्यांनी असं ठरवलं की पंडिता रमाबाई लोकांना फूस लावतात आणि त्या ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना परावृत्त करतात आणि ह्या वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले. म्हणून शेवटी त्यांना पुण्यातून आपलं जे शारदा सदन आहे ते केडगावला काय करण्यात आलं? हलवावं लागलेलं होतं. त्याच्यानंतर बघा सामाजिक कार्यामध्ये जर विचारात घेतलं, रमाबाई बालविवाह, केशवपन, अन्य रूढींचा विरोध केलेला होता. त्यांनी संमती वय विधेयकाला पाठिंबा दिलेला होता. 1889च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात सहभाग घेतलेला होता. बघा त्याच्यानंतर 1897च्या दुष्काळात त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असे त्यांचं मत होतं. बघा पुढील संस्था आणि सन्मान पण त्यांना मिळालेले आहेत. 1896 साली केडगाव येथे त्यांनी मुक्ती सदन स्थापन केलं, मुक्ती मिशन सुरू केलं. पतित स्त्रियांसाठी कृपा सदन,
अंधांसाठी बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही त्यांची महत्त्वाची गोष्टी आहेत. बघा इथं आपल्याला जोड्या जुळवा हा प्रकार पाहायला मिळू शकतो. पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, अंधांसाठी बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. बघा 1896 साली मुक्ती मिशन चालू केलेलं पाहायला मिळतं. 1919 साली ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद हा सन्मान दिलेला आहे आणि 5 एप्रिल 1922 रोजी केळगाव येथे त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं पाहायला मिळतं. तर बघा याच्यामध्ये आपण आत्ता काही गोष्टी कॅरी करू शकतो. ते म्हणजेच काय, तर याच्यामध्ये पुन्हा एकदा मी थोडंसं पाठीमागे घेतो आणि याच्यामध्ये क्लिअरन्स करून घेतो, की आपल्याला हंटर कमिशन 1883 साली आहे, आर्य महिला समाज 1882 साली आहे. बघा त्याच्यानंतर आपण आता काय विचारात घेतलं, तर त्याच्यानंतर रमाबाई असोसिएशन 1887 साली आहे, शारदा सदन 1889 साली आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला केडगावला 1898 साली त्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी संमती विधेयकाला काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांनी मत मांडलेलं आहे. 1896 साली मुक्ती मिशन चालू केलं. मुक्ती मिशनमध्ये एक महत्त्वाचे मुद्दे येतात, ते पती स्त्रियांसाठी कृपा सदन, अंधांसाठी बातमी सदन, अनाथ मुलांसाठी सदानंद सदन आणि 1919 साली त्यांना कैसर-ए-हिंद हा किताब मिळालेला आहे. 5 एप्रिल 1922 मध्ये त्यांचं केडगाव येथे काय झालं, निधन झालेलं आहे. मुख्य साहित्य कृतींचा जर त्यांचा विचार केला तर स्त्री धर्मनीती 1882 साली त्यांनी लिहिलेलं आहे. स्त्रियांचे कर्तव्य, नैतिकता आणि सामाजिक जीवन यावर आधारित तो ग्रंथ होता. द हाय कास्ट हिंदू वुमन हा आपल्याला एक ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो. हिंदू समाजातील बाल विधवांच्या समस्यांवर आधारित असा तो ग्रंथ होता. स्त्रियांच्या दुःखांचे चित्रण आणि स्त्री शिक्षणासाठीचा निधी उभारणं हा या ग्रंथापाठीमागला किंवा या पुस्तकापाठीमागला काय होता, हेतू होता. बायबलचे मराठी भाषांतर, धार्मिक साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन, अमेरिकेतील समाज, संस्कृती आणि अनुभवांचे वर्णन करण्यासाठी आणि माझी साक्ष पंडित रमाबाईंचे आत्मचरित्र, त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन माझी साक्षमधून केलेलं पाहायला मिळतं. बघा या पद्धतीनं आपल्याला पंडित रमाबाई यांचा जर विचार केला तर त्यांनी खूप मोठं आणि सखोल असं कार्य केलं. फक्त ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर काही विद्यार्थिनींनी ख्रिश्चन धर्मांतर केलं आणि त्यांच्यावरती टीका झाली. अदरवाईज त्यांनी केलेलं कार्य जे आहे महिलांसाठी खूप भरीव असं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे त्यांनी सदन चालू केले आणि त्यांचा आपल्याला जोड्याजुळवा म्हणून काय करता येऊ शकतो, विचार करता येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये शारदा सदन असेल, कृपा सदन असेल, मुक्ती सदन असेल. तर बघा या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे त्यांच्या काय बघायला मिळतात, संस्था बघायला मिळतात. संस्थांच्या मार्फत त्यांनी खूप मोठं सखोल असं कार्य महिलांच्या जीवनामध्ये केलेलं पाहायला मिळतं. अशा या पंडिता रमाबाई यांचा आपण आता जीवन परिचय बघितलेला आहे. आपल्याला हे लेक्चर आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.